में दौड़ा घोड़ा वो झाकी है। अरे अमित भैया से मुकाबला करना ये खेल नहीं है, ये तो सिर्फ ट्रेलर है, अभी तो पिक्चर बाकी है। लांबजणा, किल्लारी, खरोसा येथील मतदार बंधू भगिनी, पत्रकार आणि तरुण मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांची रणधुमाळी सर्वत्र सुरू झालेली आहे. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या प्रचाराच्या निमित्तानं आज मी आणि माझे सारे सहकारी आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहोत. इथं आल्यानंतर अनेक आठवणींना उजाळा मिळाल्याशिवाय राहत नाही. आपण भूकंपग्रस्त भागातून येतो. भूकंपाचं केंद्रबिंदू निसर्गाचा कोप काय असतो हे आपण अनुभवलेलं आहे. श्रीशैल उडगे यांनी म्हटलं, आम्ही ज्या नेत्यांच्या नावाने मतं मागतोय त्या नेत्यांनीच आपलं पुनर्वसन केलं. हे आपण अजूनही विसरलेले नाही आहोत. आदरणीय शिवराज पाटील साहेब, आदरणीय विलासराव देशमुख साहेब, आदरणीय शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब, आदरणीय शरदचंद्र पवार साहेब, थोडंसं मागे वळून पाहिलं, जे संकट आपल्यावर ओढावलं होतं त्या संकटातून आपल्याला बाहेर काढण्याचं काम या नेत्यांनी केलं. त्या चित्रफिती जर पाहिल्या, अजूनही दरवर्षी त्या आपण सह्याद्रीवर सुद्धा बातम्यांमध्ये दाखवल्या जातात. त्याच्या डॉक्युमेंटरी चित्रफिती आपण पाहतो अधूनमधून. आणि ती दुर्मिळ चित्र जर आपण पाहिली तर त्या दुर्मिळ चित्रामध्ये ह्याच भागाचं दर्शन होतं. आणि मग तिथं मातीचे ढिगारे आणि त्या ढिगाऱ्यातून निष्पाप आपल्या माणसाला बाहेर काढलं. काहींना सुखरूप आपल्याला बाहेर काढता आलं, पण बहुतांश भूकंपामुळं त्यांनी आपला जीव गमावला. आणि अगदी रात्री भूकंप झाला आणि सकाळी इथं कोण पोचलं असेल तर आदरणीय शरदचंद्र पवार साहेब, आदरणीय विलासराव देशमुख साहेब, आदरणीय शिवराज पाटील साहेब, आदरणीय शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब. आणि आता ज्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची आपण चर्चा करतोय त्यावेळेला त्या जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब, याचा अजूनही आपल्याला विसर पडलेला नाही. अजूनही त्या आठवणी जिवंत आहेत. आणि या सगळ्याच गावांचा पुनर्विकास त्या काळामध्ये काँग्रेसने केला. सुभाष दाजी तर आता पुन्हा तुम्ही स्वगृही आलेले आहात. त्या काळात तुम्ही आपल्याच घरात होता. म्हणजे अगदी आदरणीय शरदचंद्र पवार साहेब सुद्धा आणि म्हणून या
नेत्यांचं कार्य आपण विसरलेले नाही आहोत आणि या नेत्यांच्या कुशीमध्ये हे सारे उमेदवार तयार झालेले आहेत असं मी म्हणालो तर ते चुकीचं होणार नाही. मला असं वाटलं होतं की देवानंदच एव्हरग्रीन आहे, पण आज कळालं की रामदास चव्हाण सुद्धा एव्हरग्रीन. सहा वेळेला काँग्रेसचं तिकीट मिळालं, मला अजून नाही मिळालं. म्हणजे आता तुम्ही कल्पना करू शकता काँग्रेस पक्षानं सहाव्यांदा त्यांना जिल्हा परिषदेचं तिकीट दिलेलं आहे. सातव्यांदा, सहा झाले, सातव्यांदा. आणि ही माणसं तळागाळामध्ये सामान्य माणसाच्या अडचणीमध्ये सातत्यानं धावून जाणार आहे. असे उमेदवार आम्ही उभे केलेले आहेत. काँग्रेसच्या विचाराचा केंद्रबिंदू हा सामान्य माणूस आहे. सामान्य माणसाला डोळ्यासमोर ठेवून काँग्रेस पक्षानं नेहमी काम केलं. औषधामध्ये तर भारतीय जनता पक्षानं सगळ्या गुत्तेदारांना तिकीट दिली आहेत असं कळतंय. आमदार जेव्हा ठेकेदार होतात तेव्हा असंच होतं. लोकशाहीला काळीमा फासणार हे वर्तन आहे. सामान्य माणसाच्या मतावर राजकीय पोळ्या भाजण्या पलीकडे भारतीय जनता पक्षानं काहीही केलेलं नाही. भारतीय जनता पक्षाची सत्ता होती जिल्हा परिषदेमध्ये, पंचायत समितीमध्ये. काय केलं? जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये जे झालं ते काँग्रेसनेच केलं. भारतीय जनता पक्षाच्या राजवटीमध्ये एखादी योजना नावारूपाला आलेली सांगावी त्यांनी. निधी आणला असं म्हणतात, गेला कुठं? आदरणीय विलासराव देशमुख साहेब काय म्हणायचे आठवत असेल तुम्हाला, पत्रकारांना तर नक्कीच आठवत असेल. विकास हा डोळ्याला दिसावा लागतो. भारतीय जनता पक्षाचा विकास कुठे आहे हा प्रश्न तुम्ही केला पाहिजे भारतीय जनता पक्षाला. भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये जे अलीकडे चाललंय दुर्दैवी आहे. नगरपालिकेच्या निवडणुका झालेल्या तुम्ही पाहिल्या, महानगरपालिकेच्या निवडणुका झालेल्या तुम्ही पाहिल्या. महाराष्ट्रामध्ये अगदी उमेदवारी अर्ज दाखल करताना खून झाले, धमकावण्यात आलं, अर्ज मागे घ्या म्हणून कोट्यावधी रुपयाची लाच देण्यात आली. हे भारतीय जनता पक्षाच्या राजवटीमध्ये चाललंय. दूर कशाला जायचं? तांबाळा किती दूर आहे इथून? तांबाळा 25 किलोमीटर. तांबाळ्याचा काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार सौभाग्यवती अंजली चौधरी यांचं अपहरण झालेलं आहे.
आली का बातमी तुमच्या कानावर? आली का नाही? अपहरण झालेलं आहे. आम्ही अजूनही त्या उमेदवाराच्या शोधात आहोत. जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे काल आम्ही तक्रार नोंदवली आहे. भारतीय जनता पक्षाला लातूरचा बिहार करायचा आहे का, याचं उत्तर त्यांनी द्यावं. काल परवा कुठेतरी मी ऐकलं, आम्हाला उद्देशून भारतीय जनता पक्षाने असं म्हटलं, हे निलंगा आहे राजा, मग आता निलंग्यामध्ये जर काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराचं अपहरण होत असेल तर हेच आहे का निलंगा राजा? अहो, हे अपहरण तांबाळ्यात झालं, उद्या लांबजाण्यात होऊ शकतं, उद्या खरोशात होऊ शकतं, उद्या किल्लारीत होऊ शकतं, उद्या आंबुलग्यात होऊ शकतं, उद्या लोदग्यात होऊ शकतं. ही संस्कृती आपल्याला इथे आणायची आहे का? ही कसली वृत्ती आहे? लातूर शहर महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या. आता तुमच्यापैकी लातूर शहरामध्ये येणं जाणं किती लोकांचं आहे सांगा बरं, हात वर करा. लातूर शहरात ज्याचं येणं जाणं, लातूर शहरात तुमच्या एखाद्या पाहुण्याचं घर आहे अशाने जर हात वर करा. आई माझेच माणसं दिसायला तुमचे कोणी आहेत का? लातूर शहरावर काँग्रेसचा तिरंगा फडकवला. आशीर्वाद. लातूर शहरावर किती अतिक्रमण झालं? आदरणीय विलासराव देशमुख साहेबांची आठवण पुसण्याची भाषा झाली. कसली भाषा आहे? उमेदवाराचं तर अपहरण झालंच, पण राजू पाटील तुम्हाला मी सांगू इच्छितो की भारतीय जनता पक्षाला आमचा पराभव करायचा नाहीये. भारतीय जनता पक्षाला आमच्या विचाराचा पराभव करायचा नाहीये, तर आमच्या विचाराचा खून करायचा. ही वृत्ती आहे. अंशामध्ये तर यांचं कोणी आहे का नाही? सगळे इकडचेच घेऊन तिकडं. यांचं डोकं ठिकाणावर आणण्याची हीच वेळ आहे आणि हे तुम्हाला करायचं. सत्तेच्या नशेमध्ये जे बेधुंद म्हणून वावरताय, सामान्य माणसाला वेठीस धरणं सुरू आहे. सामान्य माणसाच्या विश्वासाचा बाजार मांडला यांनी. राजकीय पोळ्या भाजण्याचं काम सुरू आहे. गुत्तेदार मोठे होत आहेत, ठेकेदार मोठे होत आहेत, दलाल मोठे होत आहेत, पण सामान्य माणूस जिथल्या तिथंच आहे. काय करायचे असले लोकप्रतिनिधी? लोकप्रतिनिधी यांनी सामान्य माणसाचं कल्याण केलं पाहिजे. लातूर जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षानं सामान्य माणसाला तळ हातातल्या खोडाप्रमाणे जपलं. आज लातूरची जिल्हा बँक कुठे मिळतं? 5 लाख रुपयापर्यंत बिनव्याजी कर्ज.
कुठंच मिळत नाही, लातूरमध्ये मिळतं. बरं तुम्हाला माहिती आहे की नाही मला माहिती नाही, पण जगामध्ये महाराष्ट्र भारत सोडून द्या, जगात शेतकऱ्यांना 5 लाख रुपयापर्यंत बिनव्याजी कर्ज कुठेही मिळत नाही. ती किमया आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांनी लातूर येथे करून दाखवली. एकच योजना नाही, अनेक योजना आहेत. एखाद्या सामान्य शेतकऱ्याच्या मुलीचं लग्न करायचं असेल त्याला देखील मदत करण्याचं काम दिलीपराव देशमुख साहेबांनी केलं. शेतकऱ्याच्या मुलाला उद्या इंग्लंड, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान इथं जर उच्च शिक्षणासाठी जायचं असेल तर त्याला देखील मदत करण्याचं काम आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांनी केलेलं आहे. आणि मग हे आपण विसरणार आहोत का? आणि याने काय केलंय? तुमच्या मतावर निवडून आले आणि तुमच्याच मताचा बाजार वाढलाय. यांच्या भूल थापाला बळी पडू नका. यांच्यापासून सावध राहिलं पाहिजे. हे पक्क ध्यानात ठेवा. जिल्हा परिषदेला गत वैभव आपल्याला प्राप्त करून द्यायचं आहे. एकही योजना यांना नीटपणानं राबवता आली नाही. तुमच्याकडे आलं का ते? नेहमी टीव्हीवर आम्ही ऐकतो, तुम्ही ऐकता का मला माहिती नाही. नल से जल ऐकता का नाही टीव्हीवर? होय, नल से जल, नल से जल. आलं का? नळ आलं का? नळ नाही आणि जलही नाही. बरं, भ्रष्टाचार एवढा वाढलाय. एक दरपत्रक आहे, गोठा. सांगा सांगा, गोठा हवा असेल तर ₹10,000 फक्त. विहीर हवी असेल तर विहीर हवी असेल तर ₹25,000 फक्त. घरकुल हवा असेल तर घरकुल हवं असेल तर ₹15,000 फक्त. शेततळ हवा असेल तर किती? 25 ते 30. शेततळ हवं असेल तर ₹30,000 फक्त. पत्रे हवे असतील, शिलाई पुट्टी हवी असेल, सायकल हवी असेल, फळबाग हवी असेल, ₹20,000 फक्त. काय चाललंय? काँग्रेसच्या काळामध्ये असं नव्हतं. तुम्ही काँग्रेसला निवडून द्या, या सगळ्याचा बंदोबस्त केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. पैसा तुमचा आहे, तुम्ही भरता कर, आणि तो पैसा तुम्हाला परत देण्यासाठी पुन्हा तुम्हाला कात्री. राम तेरी गंगा मैली हो गई, पापियों के पाप धोते धोते. कुठं धुणार हे पाप? हे पाप वॉशिंग मशीन मध्ये धुवून निघण्यासारखे नाहीत. म्हणून मी आपल्याला या ठिकाणी आव्हान करू इच्छित, सत्ताधाऱ्यांना धडा शिकवल्याशिवाय कृपा करून स्वस्थ बसू नका. लाडक्या बहिणींना धमकावतील. बघा बरं किती खुल्ल्या. तुम्ही काही काळजी करू नका.
सातत्याने जे तुम्हाला भेडसावत आहेत, येतो की नाही त्यांचा कार्यकर्ता येतो आणि सांगतो नाही दिलं तर बंद करू म्हणून. तुम्ही काही काळजी करू नका, एकाचीही योजना बंद होणार नाही. हिम्मत करा. अहो त्यांनी ओवाळणी दिली म्हणून एकदा ओवाळलं की त्यांना, आता एका ओवाळणीत कितीदा ओवाळून घेणार. बस झालं म्हणा. आता पुन्हा आपल्याला आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचे दिवस आणायचे, पुन्हा आपल्याला शिवराज पाटील साहेबांचे दिवस आणायचे, पुन्हा आपल्याला आदरणीय शरदचंद्र पवार, आपल्याला आदरणीय शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबांचे दिवस आणायचे, पुन्हा आपल्याला आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांचे दिवस आणायचे. हे आपण ठरवून घ्या. आपल्या गावाकडे येणारा रस्ता बघा. आजच बातमी आहे. बरं, पत्रकारांनी सुद्धा आज बातमी काय दिली आहे की निवडणुकीच्या प्रचाराला येणारे जे पुढारी आहेत, म्हणजे आमच्यासारखे, म्हणजे निवडणुकीमध्ये प्रचारासाठी येणारे पुढारी आमच्यासारखे, रस्त्यावर एवढे खड्डे आहेत की ते पुढारी प्रचारामध्ये वेळेवर पोहोचू शकत नाहीत. अशा बातम्या आहेत आज. अहो पण रोज जो खिटा घालतोय आमचा ग्रामस्थ, 365 दिवस 5 वर्ष, त्यांनी कुणाला दाद मागायचे. आणि हे रस्ते का झाले नाहीत की मोडक नादुरुस्त, काय टक्केवारी. अच्छा, ये आप मालूमात दे रहे हैं. 10 लाखाचं काम हवं असेल तर 15% कमिशन फक्त, अशी अवस्था आहे. कधी ऐकलं होतं असं आपल्या या सगळ्या नेत्यांच्या राजवटीमध्ये? काँग्रेसचा कारभार हा लोकाभिमुख राहिला, आणि हा कारभार लोकाभिमुख जर हवा असेल तर लोकांनी निर्णय केला पाहिजे आणि अंशामध्ये बदल घडवून आणला पाहिजे. जे उमेदवार आम्ही दिलेले आहेत ते कर्तबगार आहेत, अनुभवी आहेत, दमदार आहेत, आणि याच्यातला कोणी ठेकेदार नाही, गुत्तेदार नाही, हे देखील मला आपल्याला आवर्जून सांगायचं आहे. हे तर गुत्त घेणार नाहीत, ठेका घेणार नाहीत. कोणी चुकून माकून ह्यांच्याकडे गेलंच तर मी आहेच ना. आता जे प्रामाणिकपणे सामान्य माणसाची सेवा करतील, सामान्य माणसं त्यालाच निवडून देतील, याबद्दल आमच्या मनामध्ये कुठलीही शंका नाही. म्हणून काँग्रेसने जे उमेदवार दिलेले आहेत ते स्वच्छ प्रतिमेचे, अनुभवी, गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही, हे देखील पाहावं लागतं. अशा उमेदवारांच्या पाठीशी आपण आपले आशीर्वाद उभे करावे. औसा विधानसभा मतदारसंघामध्ये लांबजणा इथून आम्ही ही सुरुवात केलेली आहे. आणि मला विश्वास आहे काँग्रेसच्या उमेदवाराला तुम्ही देणार, भरभरून आशीर्वाद देणार, याबद्दल माझ्या मनामध्ये कसलीही शंका नाही. मला काही इथल्या ग्रामस्थांनी प्रश्न उपस्थित केलेत.
भूकंपग्रस्त भागामध्ये जी घरं बांधण्यात आली त्या काळामध्ये ती आता जीर्ण होत आहे. त्याचा जीर्णोद्धार करण्याची मागणी या ठिकाणी ग्रामस्थांना माझ्याकडे नोंदवलेली आहे. मी आपल्याला शब्द देऊ इच्छितो, जिल्हा परिषदेमध्ये आम्ही भूकंपग्रस्त भागातल्या गावांचा एक बृहत आराखडा तयार करू आणि इथं जीर्णोद्धार जो आवश्यक आहे तो सगळा करण्याचा शब्द आज आम्ही आपल्याला या निमित्तानं देऊ इच्छितो. एवढंच नव्हे तर मुंबईमध्ये याला निधी मिळवून देण्यासाठी माझा पाठपुरावा असेल आणि दिल्लीमध्ये आपले ओमराजे निंबाळकर आणि डॉक्टर शिवाजी काळे, खरं म्हणजे हा परिसर नशीबवान आहे, 2 खासदार आहेत, धाराशिव लातूर. डॉक्टर शिवाजी काळगेला का ते बोलवलं का इकडं? बोलवा शिवसेना पाटील जरा अजून मधून एखादं दुसरं. तरी आता 4 दिवसानं दिल्ली मुंबईहून सुद्धा या जीर्णोद्धारासाठी निधी आम्ही कमी पडू देणार नाही ही खात्री मी आपल्याला या निमित्तानं देऊ इच्छितो. मुस्लिम समाजाच्या कब्रस्तानला कंपाऊंड वॉल आणि शेड हे द्यावं अशी एक विनंती या ठिकाणी आलेली आहे आणि या संदर्भामध्ये सभा झाल्यानंतरच आपले खासदार ओमराजे निंबाळकर यांना मी फोनवरून विनंती करेन की या कामाला तातडीनं त्यांनी निधी मंजूर करावा. याबाबत कुठल्याही अडचणी येतील असं मला स्वतःला वाटत नाही. लांबजरा किल्लारी ना दुरुस्त आहेत, त्याला निधी हवाय. सत्ताधाऱ्यांनी काय दिवे लावले मला लक्षात येत नाही. हजारो कोटी रुपये आणले असं म्हणतात, पण ते कुठं गेले याचाही जाब आपण विचारला पाहिजे. आणि म्हणून आमचे उमेदवार आता आराखडा तयार करतील आणि येणाऱ्या काळामध्ये भरीव निधी या रस्त्यांसाठी ते उपलब्ध करून देतील हा देखील शब्द मी आपल्याला या ठिकाणी देऊ इच्छितो. उत्कार या गावाला पाणी टंचाई आहे अशी देखील या ठिकाणी मागणी नोंदवण्यात आलेली आहे आणि पाणी टंचाई तर आमदार खासदार मिळून हे दूर करतील, याला काही वाट बघायची गरज आहे असं मला वाटत नाही. आम्ही जिल्हा परिषदेमध्ये या संदर्भामध्ये सूचना करू आणि पाणी टंचाई या गावातली कशी दूर होईल यासाठी आपण नक्की काम करू हे मला मुद्दामून या ठिकाणी सांगितलं पाहिजे. लांबजाना येथील पाण्याच्या टाकीचं काम, त्यानंतर काही घरकुलं लांबजाना येथे मंजूर झाली पण जागा उपलब्ध नाही म्हणून ती कामं होत नाहीत. ऊस न्यावा वेळेवर आपल्याकडनं या ठिकाणी सातत्यानं होते. खरं म्हणजे शिष्य लोडगे येत आहेत, शेषराव पाटील येत आहेत, बालाप्रसाद बिराद आहेत, रामदास चव्हाण आहेत, सचिन पाटील आहेत ना. आता संत शिरोमणी मारुती महाराज शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन आता उमेदवार म्हणून उभे आहेत. तर काय अडचण आहे? त्यामुळं ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो की या 3 सर्कलमध्ये सचिन पाटील खरोसा सर्कलचे किती लोक आहेत जरा हातवर करा बरं. खरोसा, तुम्हाला मी एवढं सांगतो की सगळ्यांना सांगा ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा ऊस आपल्या या भागासाठी विशेष कार्यक्रमाअंतर्गत ऊस याची विल्हेवाट संत शिरोमणी मारुती महाराज शेतकरी सहकारी साखर कारखान्यामार्फत करण्यात येईल आणि मांजरा परिवारातला हा कारखाना आहे आणि म्हणून ऊस उत्पादक शेतकऱ्याला न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि फक्त खरोसाच नाही तर किल्लारी आणि लांबजना
इथल्या देखील ऊस उत्पादक शेतकऱ्याला तुम्हाला हातात हात घालूनच जायचंय जिल्हा परिषदेला. त्यामुळं हातात हात घालून तुम्ही जिल्हा परिषदेला जाणार आहात, तेव्हा या तिन्ही सर्कलचा ऊस कारखान्यांना नेण्यासंदर्भामध्ये जाहीर सूचना आज मी या ठिकाणी करतोय आणि सचिन पाटील या संदर्भामध्ये एक विशेष कार्यक्रम ते आखतील. आणि ऊसाची विल्हेवाट काही फक्त मारुती महाराज कारखान्याने न्यावा असं नाही, कुठं मांजराला जाईल, कुठं कंचेश्वरला जाईल, कुठं विलास कारखान्याला जाईल. अनेक कारखान्यांमध्ये आपल्याला या भागातल्या ऊसाची विल्हेवाट लावता येईल आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं न्याय देण्याचं काम जर कुणी केलं असेल तर मांजरा परिवारानं केलंय. हे कृपा करून विसरू नका, हे एवढंच मला या निमित्तानं सांगते. दुसऱ्या पिकाला जर सरकारनं भाव दिलेला नाही, सोयाबीनला भाव नाही, तुरीला नाही, उडदाला नाही, मुगाला नाही, कुठल्याच शेतीमालाला भाव नाही, पीक विमा वेळेवर मिळत नाही, शेतकऱ्याचं कर्ज माफ झालं नाही. भारतीय जनता पक्षानं सांगितलं होतं शेतकऱ्याचं कर्ज माफ करणार. आम्ही सांगितलं तेव्हा आम्ही केलं. राहुल गांधींनी आपल्याला कर्जमाफीच्या संदर्भामध्ये 2019 साली सांगितलं होतं आणि आम्ही कर्जमाफ केलं. भारतीय जनता पक्षानं कर्ज माफ करतो म्हणून सांगितलं, पण अजूनही चकार शब्द कर्जमाफीच्या संदर्भामध्ये त्यांनी काढलेला नाही. आणि म्हणून भारतीय जनता पक्षाचे जे आमदार आहेत, कर्जमाफी तुम्ही केली नाही आणि म्हणून शेतकऱ्यांची मतं मागण्याचा कुठलाही अधिकार हा तुमच्याकडे नाही आहे, हे मला मुद्दामून या ठिकाणी सांगायचं. हे आले होते का सोयाबीनचं खरेदी केंद्र जेव्हा इथं उघडलं होतं, आमदार आले होते का खरेदी केंद्रावर? जेव्हा शेतकरी हेलपाट्या घालत होता, बारदाना उपलब्ध नव्हता खरेदी केंद्रावर, वजन मापे हे तिथं वेळेत उपलब्ध झाले नाही, आला होता का कुठला आमदार भारतीय जनता पक्षाचा? अरे मग कशासाठी? आणि अडचणीला जे धावून येत नाहीत त्यांच्या पाठीमागं उभं राहण्याचं कारण काय? हीच वेळ आहे 5 फेब्रुवारी. आज हे मताचं शस्त्र तुमच्या हातामध्ये. सत्ताधाऱ्यांना धडा शिकवायचा असेल तर आपल्या मताचं शस्त्र हे उपयोगात आणा. लोकशाहीला वाचवण्याची वेळ आपल्या पुढे येऊन ठेपलेली आहे. आज जर आपण चुकलो तर ती चूक कधीही भरून निघणार नाही. एक नवा पर्व सुरू झाला पाहिजे. लातूर शहर महानगरपालिका झाली, काँग्रेसचा तिरंगा फडकवला. लातूर जिल्हा परिषदेवर काँग्रेसचा तिरंगा फडकवणार आहात का नाही? अहो मला कळेल. जरा टाळ्याच्या गजरात सांगा बरं, फडकवणार का नाही? औसा पंचायत समितीवर काँग्रेसचा तिरंगा फडकवायचा आहे. यापेक्षा अधिक भाष्य करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. अनेक मुद्द्यांवर या ठिकाणी चर्चा झालेली आहे. रांजणामध्ये 3 मोठे नाले आहेत, प्राथमिक आरोग्य केंद्र, औषधांचा तुटवडा आहे.
काही गावांमध्ये यायला जायला सुद्धा रस्ते नाही आहेत. जोगण चिंचोली या गावामध्ये आरोग्य उपकेंद्र सुरू करावं असंही मागणी या ठिकाणी आपण केलेली आहे. आणि म्हणून या सगळ्या मागण्यांचा आम्ही विचार येणाऱ्या काळामध्ये करणार आहोत. आणि याची अंमलबजावणी जर करायची असेल तर काँग्रेसच्या हातामध्ये लातूरच्या तिजोरीच्या चाव्या द्याव्या लागतील. लातूरच्या तिजोरीच्या चाव्या कोणाच्या हातात द्यायचं हे तुम्हाला ठाऊक आहे का नाही? आहे का नाही? तिजोरीच्या चाव्या आपण कोणाच्या हातात देतो ज्याच्यावर आपला विश्वास आहे का कोणाच्याही देतो आता? पण मी ज्या पक्षातून इथे येऊन तुमच्या समोर मतदानाचं आव्हान करतोय, साठ वर्ष लातूर येथे काँग्रेस पक्षानं कधीही जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ दिलेला नाही. मग आदरणीय केशवराव सोनवणे साहेब असतील, मला आज आठवण होते त्यांची, औशाचे भूमिपुत्र, त्यांचे वंशज अरविंद सोनवणे काही दिवसापूर्वी आपल्यातून निघून गेले. त्या विचाराचा वारसा हा इथं आहे. मल्लीनाथ महाराज, त्या विचाराचा वारसा इथं आहे. हे आम्ही अजूनही विसरलेले नाही आहोत. हे काय आले असतील कोणी इकडून तिकडून, निवडूनही गेले असतील, पण त्यांनी कधी विश्वासास पात्र ते ठरले नाही. आणि म्हणून तुम्ही ज्याला संधी दिली, जो विश्वासात पात्र ठरला नाही, त्याला पुन्हा संधी द्यायचे कारण काय? बघा, साधं आणि सोपं आहे. आज मी इथं न बोलवता काँग्रेस पक्षासाठी आलो, आमच्या उमेदवारांसाठी आलोय. तुमची भेट आज या निमित्तानं झाली. पण आता मी पुन्हा पुन्हा जर इथं यावंसं तुम्हाला वाटत असेल तर काय करावं लागेल? काय करावं लागेल सांगा? अभिप्रायाचे हात प्रकट करावे लागेल नागपूर जिल्हा परिषद आणि औसा पंचायत समितीमध्ये. बघा, ते नवं रक्त कसं सळसळत आहे. देशमुख साहेबांनी आपल्याला सरकारच्या भूकंप असताना आरक्षण दिलेलं आहे, हे सुद्धा विसरता कामा नये. वा, आता माझं झाल्यावर यांचंच भाषण ठेवा. न जात पर न पात पर, न जात पर न पात पर, आदरणीय शिवराज पाटिल साहब की बात पर, न जात पर न पात पर, आदरणीय विलासराव देशमुख साहब की बात पर बटन दबाना हाथ पर. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि आता बाजुळगे सरांना मी विनंती करतो की आणखी 2 शेर बाहेर काढा. धन्यवाद.